गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव 2025 या कार्यक्रमाला उपस्थित असणारे खासदार प्रफुल्ल पटेलजी, माननीय सुनील तटकरेजी, माननीय छगन भुजबळजी, दिलीप वळसे पाटीलजी, अण्णा बनसोडेजी, हसन मुश्रीफजी, नरहरी जिरवाळजी, नवाब मलिकजी, माणिकराव कोकाटेजी, बाबासाहेब पाटीलजी, त्याचबरोबर पवार, इंद्रनील नाईक, रुपालीताई चाकणकर, सूरज चव्हाण, संघटनेचे सर्व सन्माननीय वेगवेगळ्या सेलचे अध्यक्ष, सर्व जिल्ह्याचे अध्यक्ष, मुंबईचे अध्यक्ष, मुंबईचे पदाधिकारी, महाराष्ट्राचे पदाधिकारी, सर्व उपस्थित प्रतिष्ठित नागरिक, सर्व पत्रकार मित्र, ज्यांचा आपण आजच्या दिवशी यथोचित सत्कार केला ते सत्कार मूर्ती जावेदजी अख्तर, मधुकरजी भावे, सदानंदजी मोरे, कुमारजी कदम, जमलेले सर्व माझे सहकारी, आज खरं तर 1 मे आणि या महाराष्ट्र दिनाच्या आणि जागतिक कामगार दिनाच्या आपल्या सर्वांना मी सुरुवातीलाच मनापासून शुभेच्छा देतो। देशाच्या स्वातंत्र्यासाठी तसंच संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेसाठी शहीद झालेल्या, सर्वस्वाचा त्याग केलेल्या वीरांना देखील मी वंदन करतो। आपल्या कष्टांच्या परिश्रमाच्या बळावर संपूर्ण जगाचा गाडा हाकणाऱ्या सर्व कामगार बंधू भगिनींना जागतिक कामगार दिनाच्या पण मी मनापासून शुभेच्छा देतो। आज आपण सुरुवातीलाच प्रांताध्यक्षांनी सांगितलं किंवा ह्यामध्ये आपण दर वर्षी 1 मेला अशा पद्धतीचा कार्यक्रम त्या ठिकाणी घ्यायचा। आज 65 वर्ष झाली। माझ्या आधीच्या वक्त्यांनी, आदरणीय व्यक्तींनी, सगळ्यांनी साधारण ती पार्श्वभूमी तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला। 65 वर्ष आलेली आहेत। बहुसंख्य लोकांना तो इतिहास माहिती नाही। जर त्यांनी पुस्तकं वाचली, माहिती घेतली तरच त्यांना त्याच्याबद्दलची माहिती त्या ठिकाणी मिळू शकते। आणि त्याच्यामुळे अशा प्रकारच्या ज्या महत्त्वाचे दिवस असतात त्याचं सतत आठवण आपण ठेवायची असतात। आणि त्याकरता दरवर्षी 1 मेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अशा प्रकारचा कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित केल्यानंतर निश्चितपणे चांद्यापासून बांद्यापर्यंत सगळ्यांना त्या दिवसाचं महत्त्व आणि त्यावेळेस त्या काळामध्ये घडलेला आहे त्याची सतत आठवण ही जर करून दिली तर ते जास्त योग्य ठरेल असं माझंही स्वतःचं मत आहे। आज इथं आपण सगळेजण गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव 2025 ह्याच्या उद्घाटनाच्या निमित्तानं जमलेलो आहे। आणि गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव 2025चं उद्घाटन झालं असं मी आपल्या सर्वांच्या साक्षीनं जाहीर करतो। आपल्या सर्वांचं आराध्य दैवत युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्य जननी जिजाऊ माँसाहेब, स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले, मानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, स्वराज्य सौदामिनी महाराणी ताराबाई, राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, या सगळ्या महामानवांना मी या ठिकाणी आजच्या दिवशी त्यांच्या पुढे नतमस्तक होतो, त्यांच्या चरणी नतमस्तक होतो। सुरुवातीलाच आपण ही महाराष्ट्राची निर्मिती ही संघर्षातनं झालेली आहे। आज पण महाराष्ट्र संघर्ष करतोय। जरी 65 वर्ष झालेली असली तरी तुमच्या माझ्या मनामध्ये एक खंत आहे की संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश यशवंतराव चव्हाण साहेबांनी आणला, त्याचं स्वागत महाराष्ट्राने केलं, त्यावेळेसच्या पंतप्रधानांनी आपल्याला मार्गदर्शन केलं। पण आजही बेळगाव कारवार सह जो तिथला सीमा भागातला मराठी माणूस आहे तो अजून आपल्यात आलेला नाहीये। सुप्रीम कोर्टामध्ये मॅटर चाललेली आहे, केस चाललेली आहे आणि ते ज्यावेळेस आपल्या महाराष्ट्रात येईल त्यावेळेस खऱ्या अर्थाने महाराष्ट्र हा पूर्णपणे झाला अशा प्रकारे आपल्याला अधिकारवाणीनं त्या ठिकाणी बोलता येईल। ही पण गोष्ट मी आपल्या सगळ्यांच्या लक्षामध्ये आणून देऊ इच्छितो।
एकंदरीतच आपण जर पाहिलं तर आज अनेकांनी आपली आपली मतं आपले आपले विचार मांडले. प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य आहे, प्रत्येकाला आपली मत मांडण्याचा अधिकार संविधानाने दिलाय. घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे. यावर्षी 1 मे या महाराष्ट्र दिनी महाराष्ट्राच्या राजधानीत मी होतो, प्रफुल्लभाई होते, मुख्यमंत्री होते, उपमुख्यमंत्री होते, गव्हर्नर होते, देशाचे पंतप्रधान आलेले होते आणि आपल्या महाराष्ट्राच्या राजधानीत या देशाच्या आर्थिक राजधानी महानगरी मुंबईमध्ये वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिट अर्थात वेव्स परिषदेचं उद्घाटन हे पंतप्रधानांनी केलं आणि त्याचा मनापासून महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला आनंद आहे. जगातले अनेक लोक तिथे आलेले होते. 3-4 दिवस ती परिषद चालणार आहे. वेगवेगळे कलाकार देखील तिथं तुमच्या माझ्या देशातले जमलेले होते. वेव्स परिषद ही जगातल्या माध्यम क्षेत्राची वेध घेणारी देशातील आणि जगातील सर्वात मोठी पहिली परिषद देशातील पहिली ही वेव्स परिषद आयोजित करण्याची संधी तुमच्या माझ्या मुंबापुरीला मिळाली, महाराष्ट्राला मिळाली. त्याबद्दल आपल्याला सगळ्यांनाच अभिमान आहे. वेव्स परिषदेच्या माध्यमातून ऑडिओ व्हिडिओ त्याचबरोबर ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेनमेंट सोशल मीडिया अशा माध्यमातून भविष्याचा वेध घेण्यात येणार आहे. नवीन तंत्रज्ञानाची ओळख ही सर्वांना होण्यासाठी ही परिषद महत्त्वाची ठरणार आहे. आजपासून बरोबर 110 वर्षापूर्वी 3 मे 1913 रोजी चित्रपट महर्षी स्वर्गीय दादासाहेब फाळके यांनी राजा हरिश्चंद्र चित्रपटाची निर्मिती करून याच मुंबई शहरात याच महाराष्ट्रात भारतीय चित्रपट सृष्टीची त्या ठिकाणी मुळं रोवली होती. तेव्हापासून भारतीय चित्रपट सृष्टीला या उद्योगाला केलेली प्रगती आपल्या सगळ्यांच्या समोर आहे आणि त्याच्यामुळं ह्या वेव्स परिषदेच्या निमित्तानं देशातील जगातील कंटेंट क्रिएटर्स जुनी व नवीन पिढी एकत्र येणार आहे. या 2 पिढ्यांना नवीन तंत्रज्ञान, नवीन प्रयोग, नवा विचार, नवी दिशा याचं योग्य मार्गदर्शन होणार आहे आणि वेव्स समिटच्या माध्यमातून ह्या सगळ्यांना त्याचा फायदा होणार आहे. ह्या बऱ्याच गोष्टी तुम्हाला सांगता येतील. अलीकडच्या काळात बाबांनो AIचं युग आहे. त्याच्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स पूर्ण जगाने त्याचा स्वीकार केलेला आहे. आज बोलत असताना भावे साहेबांनी बरेच काही प्रश्न इथं उपस्थित केले. आज 65 वर्षात स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांपासून देवेंद्र फडणवीस साहेबांच्या पर्यंत जे जे मुख्यमंत्री झाले त्या सगळ्यांनी आपापल्या कारकिर्दीमध्ये आपल्या आपल्या परीनं आपल्या महाराष्ट्राला पुढे नेण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्राच्या जनतेने त्यांना पाठबळ दिलं आणि ते त्या ठिकाणी त्या पदावर आरूढ झालेले आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे. उपमुख्यमंत्री पदाची कारकीर्द अनेकांनी त्या बाबतीमध्ये त्यांनाही नेतृत्व करण्याची संधी मिळाली. हे सगळं करत असताना 65 वर्षात ह्याही गोष्टीचा विचार कुठेतरी झाला पाहिजे. स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेस 35 कोटी होतो, आज 140 कोटी झालेलो आहे. चौपट लोकसंख्या वाढलेली, महाराष्ट्राची पण वाढलेली आहे. पाण्याच्या संदर्भामध्ये सतत आम्ही काम करतोय. मागच्याही राज्यकर्त्यांनी केलं, त्याही सरकारमध्ये आम्ही होतो. अनेकदा हंडामुक्त महाराष्ट्र, टँकर मुक्त महाराष्ट्र, परंतु लोकसंख्या वाढल्यानंतर आहे ती त्या ठिकाणी सोर्सेस लहान पडतात, कमी पडतात. त्याच्यातून आत्ताही मोठा कार्यक्रम आपण हातामध्ये घेतलेला शेतकऱ्यांच्या करतात. आम्ही पण शेतकरी, त्याच्यावर शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत, यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये 7,20,00,000 कोटीचा अर्थसंकल्प सादर करत असताना 500 कोटी रुपयाची तरतूद AIच्या या नवीन तंत्रज्ञानाच्या करता केली आहे. का? खताचे बचत होते, पाण्याची बचत होते, उत्पन्न वाढतं, उत्पादन खर्च कमी होतो. माझा बळीराजा कुठेतरी समाधानी व्हावा, त्याला 0% व्याजाने आम्ही पीक कर्ज देतोय. तिथं 12 महिन्याच्या आत त्यांनी पैसे फेडावे. अशा अनेक गोष्टी आम्ही करतोय. मार्केटिंग चांगलं करण्याचा प्रयत्न करतोय. कशा पद्धतीने बाजारपेठ मिळेल, ठीक आहे. त्या काळातल्या लोकांचं म्हणणं बुलेट ट्रेन नको, पहिलं हे करा. परंतु जपान आणि चायना ही तिथल्या बुलेट ट्रेनमुळे पुढे गेली. आज बुलेट ट्रेनची गरज आहे, वंदे भारत ट्रेनची गरज आहे, मेट्रोची गरज आहे, रेल्वेचं जाळं सगळीकडे भारत देशामध्ये झालं पाहिजे, कोस्टल रोडची गरज आहे. त्या ठिकाणी
अटल सेतूची गरज आहे, त्या ठिकाणी बांद्रावरील सिलिंगची गरज आहे, सगळ्या गोष्टीच्या गरज आहे। वाहतूक प्रचंड वाढतीये, त्याच्यातनं तेही प्रश्न आपल्याला सोडवायचे। त्याकरता नॅशनल हायवे मागच्या काळामध्ये कशा प्रकारचे हायवे होते, आता बदल झालाय का नाही झाला, जी गोष्ट बदलली ती मान्य केली पाहिजे। उलट आपल्याला जी कोकण रेल्वे ती अजून एक लाईन टाकायची, त्या संदर्भात आज मी रेल्वे मंत्र्यांशी बोलत होतो। अजूनही आम्हाला पुणे नाशिक ही रेल्वे त्या ठिकाणी सुरू करायची। अशा अनेक गोष्टी शेतकऱ्यांच्या भल्याकरता, रोजगार निर्मिती करता, उद्योगधंद्यांना चालना देण्याच्या करता, समृद्धी महामार्ग ह्याच्यातून उपराजधानी आणि राजधानी ह्याचं अंतर कमी झालेलं आहे। इतर पण वेगवेगळे रस्ते आपल्याला करायचे। मतप्रवाह असू शकतात, माझं मत वेगळं असू शकतं, इतरांचं वेगळं मत असू शकतं, परंतु त्याच्यातून राज्यातल्या जनतेचा सर्वांगीण विकास कसा होईल हे स्वप्न स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी बघितलेलं होतं आणि तेच स्वप्न प्रत्यक्षात कृतीत आणण्याचं काम आम्ही सगळेजण त्या ठिकाणी करतो। आणि म्हणून भुजबळ साहेबांनी, प्रफुल्ल पटेल साहेबांनी, सुनील तटकरे साहेबांनी त्याचा उल्लेख केला। शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा घेऊनच आम्ही कालही चाललेलो होतो, आजही चाललेलो आहे आणि उद्याही चालत राहणार। जोपर्यंत आमच्या जीवात जीव आहे तोपर्यंत शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा कदापि आम्ही सोडू शकत नाही। हे पण आजच्या महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं मी महाराष्ट्रालाही सांगू शकतो आणि आपल्याला सगळ्यांना ती गोष्ट लक्षामध्ये आणून देऊ इच्छितो। हे पण आपण सगळ्यांनी या निमित्तानं लक्षामध्ये घेतलं पाहिजे। आज अनेक मान्यवरांचा इथं सत्कार झाला। हा सत्कार करत असताना त्याच्यामध्ये अनेकांचं योगदान किती मोठ्या प्रमाणावर आहे हे आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी बघितलेलं आहे। आजच्या सोहळ्यामध्ये 4 चौघांचा त्या ठिकाणी सत्कार झाला। पहिले म्हणजे महाराष्ट्राचे आताचे सर्वात वरिष्ठ संपादक आचार्य अत्रे यांच्या छत्रछायेमध्ये जे घडले, महाराष्ट्रातील आत्ताचे अनेक महत्त्वाचे पत्रकार घडवण्याचं काम ज्यांनी केलं ते मधुकर भावे सर, नंतर 20व्या शतकातील महाराष्ट्राचा सामाजिक आणि राजकीय इतिहास ज्यांनी आपल्या समोर मांडला आणि वारकरी संप्रदाय हाच महाराष्ट्राच्या सामाजिक आणि सांस्कृतिक गोष्टीचा कणा आहे ही मांडणी ज्यांनी केली ते ज्येष्ठ साहित्यिक सदानंद मोरेजी आणि ज्यांच्या चित्रपटांनी आपल्या सर्वांच्या पिढीला नव्हे तर पूर्ण भारताला प्रोत्साहित केलं, ज्यांच्या चित्रपटातून सर्व धर्माला जोडण्याची मांडणी, जातीय सलोखा निर्माण करण्याची मांडणी ही ज्यांनी केली आणि चित्रपट हे देखील समाजाला एकत्र आणण्याचं एक जबरदस्त माध्यम आहे हे दाखवून दिलं ते ज्येष्ठ पटकथा लेखक जावेद अख्तर साहेब। या सर्वांचं मी इथं मनापासून स्वागत करतो। त्यांना आज पुरस्कार दिल्याबद्दल, ते तर पुरस्कारापेक्षा मोठे आहेत, त्यांना हा पुरस्कार दिल्यामुळं त्या ठिकाणी पुरस्काराची उंची वाढली असं माझ्यासारखा कार्यकर्ता त्या ठिकाणी समजतो आणि त्याच्यामुळं इथं यांचं स्वागत करत असताना जावेदजींना मी विशेष करून सांगू इच्छितो की अमर अकबर अँथोनी या चित्रपटाप्रमाणेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आम्ही सगळेजण सर्वांना सोबत नेणं हीच आमच्या पक्षाची परंपरा आहे आणि आम्ही ती जपणार आहे। त्याच्यामध्ये कुठेही त्याच्यामध्ये अडचण आम्ही येऊन देणार नाही, ही पण बाब मी आपल्या सगळ्यांच्या समोर व्यक्त करू इच्छितो। नव महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी आधुनिक महाराष्ट्राचा पाया रचला। त्यांनी या राज्यात पायाभूत सुविधा उभारल्या, त्याचबरोबर महाराष्ट्राला सांस्कृतिक दृष्ट्या समृद्ध करण्याचं काम केलं। महाराष्ट्राच्या राजकारणाला सुसंस्कृत चेहरा दिला। आदरणीय चव्हाण साहेबांच्या विचाराचा, विकासाचा आणि सुसंस्कृत राजकारणाचा वारसा पुढे नेण्याचं काम हे आपल्याला सर्वांना त्या ठिकाणी करायचं आहे आणि त्यांच्यापासून चव्हाण साहेबांच्या नंतर या राज्याचं नेतृत्व वसंतराव नाईक साहेबांनी केलं, वसंतदादांनी केलं, आदरणीय पवार साहेबांनी केलं, शंकरराव चव्हाण साहेबांनी केलं, अंतुले साहेबांनी केलं, विलासराव देशमुख साहेबांनी केलं। कितीतरी दिग्गज नेत्यांची नावं त्या ठिकाणी घेता येतील। त्यांनी सगळ्यांनी आपापल्या परीनं ह्या राज्याला पुढे नेण्याचं काम केलं आणि ह्या राज्यामध्ये सुसंस्कृत राजकारण किंवा सुसंस्कृतपणा कसा असू शकतो हे आपल्याला चव्हाण साहेबांनी शिकवलेलं आहे आणि त्याचीच सगळेजण आठवण ठेवून पुढे जाण्याचा प्रयत्न करतायत। आज देवेंद्रजी असतील, एकनाथराव असतील, मी असतील किंवा बाकीचे सगळे मान्यवर असतील,
आम्ही पण त्याच गोष्टीचा विचार करून पुढे चाललेलो आहे। ही पण गोष्ट आजच्या या महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं आपण सगळ्यांनी ध्यानामध्ये घेतली पाहिजे। आज खरं तर आपण एक गोष्ट पाहिलेली आहे की एकंदरीतच ह्या इथं संयुक्त महाराष्ट्राच्या संदर्भामध्ये जे योगदान दिलं ते योगदान देत असताना आज इथं तुम्ही आवर्जून कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे, हे काही दिवस चालणार आहे। इथं जे काही साधू संतांची भूमी म्हणून आपल्या महाराष्ट्राची आपली ओळख आहे आणि ते साधू संत कोण कोण कोणत्या काळामध्ये होऊन गेले त्यांचा थोडीशी माहिती, त्यांचे फोटो हे महाराष्ट्राची यशोगाथा दालनाचं उद्घाटन केल्यानंतर आम्हाला सगळ्यांना पाहायला मिळालेलं आहे। त्याच्यामध्ये चित्रकारांनी काढलेली चित्र बाहेर असतील, कलाकार मूर्तिकार यांनी ज्या मूर्ती घडवण्याचं काम चाललेलं आहे ते तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता। त्याच्यामध्ये संयुक्त महाराष्ट्राचा चळवळीचा इतिहास हा देखील नवीन पिढीला जवळनं ती माहिती होऊ शकते। त्याच्यामध्ये आजपर्यंत कुणाकुणाला महाराष्ट्रातल्यांना भारतरत्न मिळाली, महाराष्ट्र भूषण मिळालेलं, ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेले, या सगळ्यांची ओळख ही तिथं माहिती ही आपल्याला ओळख तर त्यांची आहेच, परंतु ती अधिकची माहिती आपल्याला ते पाहिल्यानंतर निश्चितपणे आपल्या ज्ञानामध्ये भर पडते। आणि म्हणून कार्यकर्त्यांना आणि प्रतिष्ठित तमाम नागरिकांना माझी विनंती आहे की हे जे काही 65 गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव 2025 आपण साजरा करतोय, आयोजित करतोय, त्याच्यामध्ये हे देखील आपण निश्चितपणे दालन पहा। त्याच्यामध्ये खाद्य संस्कृती महोत्सव पाहणी देखील यामध्ये आहे, त्याचाही आस्वाद घेण्याचा प्रयत्न आपण सगळ्यांनी करावा, अशा प्रकारची विनंती देखील आज मी आपल्याला या कार्यक्रमाच्या निमित्तानं करतो। आज कुमार कदम साहेबांचा देखील ज्येष्ठ पत्रकार या नात्याने त्यांनी मुंबई मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष, त्यांनी ज्येष्ठ साहित्य सोबत काम केलं, ते सदैव घटनेच्या मुळाशी जाऊन बेडरपणे प्रामाणिकपणे पत्रकारिता करत आलेले आहेत। त्यांनी देशभर फिरून संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचा अमूल्य दस्तावेज संकलित केलेला आहे। त्यामध्ये चव्हाण साहेबांची पत्र, त्यामध्ये स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांची त्या ठिकाणी सही, अशा अनेक तुम्हाला दाखले तिथं पाहायला मिळतील। इथं उभारण्यात आलेल्या कला दालनातील छायाचित्रांचं संकलन हे माननीय कुमार कदम साहेबांनीच केलेलं आहे। अशा या ज्येष्ठ पत्रकारांना देखील मी शुभेच्छा देतो, त्यांचं देखील मी मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या स्मृती जपण्यासाठी केलेलं कार्य आज देखील महाराष्ट्रातल्या तरुण पिढीला प्रेरणादायी आहे। मुंबई आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारसात त्याचं योगदान हे निश्चितपणे अतिशय महत्त्वपूर्ण आहे, हे पण मला या निमित्तानं आपल्याला सगळ्यांना सांगायचं आहे। आज खरं तर 1 मे 1960 मुंबईसह मराठी भाषिकांचा संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाली, त्याला 65 वर्ष झाली आणि सुनील तटकरे साहेबांनी आणि सगळ्यांनी ठरवलं, त्यांनी त्याच्यातून आपण ह्या राज्यभर महाराष्ट्र दिनाचा दिवसदार कार्यक्रम आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने साजरा करत असताना 106 हुतात्म्यांनी महाराष्ट्रासाठी बलिदान दिलं, त्यांच्या प्रती मानवंदना करणारा हा सोहळा आहे। राज्यभरातून पवित्र नद्यांचं जलकलश आणि पवित्र ऐतिहासिक ठिकाणावरील मृदा कलश घेऊन हा महाराष्ट्र गौरव रथ आज मुंबईत वेगवेगळ्या भागातून त्या ठिकाणी दाखल झालेले आहे। महाराष्ट्राच्या संस्कृतीची ठसठशीत ओळख देणाऱ्या या गौरव रथांचा अतिशय भव्य अशी शोभायात्रा आपण मुंबईमध्ये आपल्या पक्षाच्या वतीने आणि सर्व सहकारी मित्रांच्या वतीने त्या ठिकाणी काढली आणि हे पुढेही काम आपल्याला सातत्याने करत राहायचं आहे। दरवर्षी अशा पद्धतीचे कार्यक्रम त्या ठिकाणी करायचे आणि नवीन पिढीला सतत ह्याची आठवण ही आपण त्या ठिकाणी करून द्यायची, ही पण गोष्ट आपण ठरवलेली आहे। मी याबद्दल सुनील तटकरे साहेबांचं, ज्यांनी हे सगळे मंगल कलश आणण्याच्या करता मनापासून मदत केली आणि त्याच्यामध्ये स्वतःला झोकून त्यांनी काम दिलं, त्या पवित्र नद्यांचा पवित्र जलकलश आणि मृदा कलश आणताना ज्यांनी त्या बाबतीमध्ये अतिशय मनापासून सगळ्यांना साथ दिली, त्या सगळ्यांचं मी मनापासून कौतुक करतो, मनापासून अभिनंदन करतो। वेळ बराच झालेला आहे, ह्याच्यानंतर करमणुकीचा देखील कार्यक्रम आहे,
पण मला एवढंच सांगायचं आहे, जे काही आत्ता मान्यवरांनी सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये अजून जे जे काही आम्हाला उद्याच्या काळात 5 वर्षाच्या करता जनतेने आम्हाला निवडून दिलेलं आहे, त्या 5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये जे काही महाराष्ट्राच्या भल्या करता आणि स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचं जे स्वप्न होतं ते स्वप्न साकारण्याच्या करता जे जे काही करता येईल ते करण्याच्या करता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता कुठं कमी पडणार नाही याबद्दलची ग्वाही देतो। महायुतीचं सरकार तिथं कुठं कमी पडणार नाही याबद्दलची पण खात्री देतो। पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं विशेषतः सुनील तटकरे साहेबांचं आणि त्यांच्या सर्व सहकारी मित्रांचं, सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माझ्या सहकाऱ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो, कौतुक करतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी। अगदी आपण एक सत्कार आपण छोटेखानी नक्कीच इथे घेणार आहोत। उत्कृष्ट कामगिरी आपल्या कारकिर्दीत बजावलेली आहे अशा 2 व्यक्तिमत्वांचा सत्कार मात्र आपण इथे घेणार आहोत आणि मग हा मुख्य कार्यक्रम इथे आठवणार आहोत। अदितीताई तटकरे यांचा आपण इथे सत्कार घेतो आहोत। खरं तर